दंडवत. स्मृतिस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी स्मृती घेणार आहोत 24 पासून पुढे. वासनिका देहांती झोळी अर्धोदक कथन. एक वेळ भटोबासी प्रस्ताव्या अनुरूप चांगदेव भटाते म्हणितले. वासनिका देहांती झोळी म्हणजे जो कर्मराठीचा आहे, म्हणजे प्रपंचामध्ये आहे, गृहस्थाश्रमी आहे आणि बोधवंत आहे, आणि त्यांनी जर का देहांती म्हणजे देह जाण्याआधी काही दिवस आधी म्हणा, वेळ आधी म्हणा, जर का झोळी घेतली म्हणजे अनुसरण घेतलं तर ते येथीचे अर्धोदक आहे एक प्रकारे, असं भट्टोबासांनी सांगितलेलं आहे. एकदा कुठल्या तरी प्रस्ताव्या अनुरूप म्हणजे अनुसरणासंदर्भातला काहीतरी विषय सुरू आहे, धर्मवार्ता सुरू आहे आणि विविध प्रकारचं अनुसरण असतं. त्याच्यामध्ये आपण क्रमाने जर का काही गोष्टी बघितल्या तर आपल्याला असं दिसतं की बाबा वेश परिवर्तन झाला म्हणजे अनुसरण झालं, असं आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणण्याची एक हे आहे, सवय आहे. परंतु अनुसरणामध्ये पण बोधेसी अनुसरणारे म्हणजे ज्ञान घेऊन अनुसरणारे आहेत, त्यासोबतच वेदेसी अनुसरणारे म्हणजे आवडीपूर्वक, फक्त आवड आहे, त्याच्यामध्ये ज्ञान हा विषय नाही आहे. काही वेळेला फक्त देखोवेखी आहे, म्हणजे त्यांनी घेतलं म्हणून आपण घ्यायचं, सोबतच्यांचं अनुसरण झालं तर आपणही घ्यायचं. काही वेळेला त्यामध्ये विविध अजून काही कारणं आहेत आणि त्या कारणाच्या निमित्ताने ते जे अनुसरण आहे तो जीव घेत असतो. आणि म्हणून अनुसरणाची अशी जर का बघितली तर 30-35 कारणं असतात बरं का. यामध्ये जे काही मुख्य अनुसरण आहे ते ज्ञानयुक्त जे आहे, जाणीवपूर्वक घेतलेलं जे अनुसरण आहे ते जसं तसं अनुसरण आहे. बाकी मग विविध कारणास्तव वेश परिवर्तन करणे हा थोडासा एक दुसरा टप्पा येतो. पण त्यामध्ये पण त्यांनी जर का एखादा वेदेसी अनुसरला आहे आवडीपासून, परंतु पुढे जाऊन जर का त्याने ज्ञान बोध घेतला आणि ज्ञानानुसार जर का आचरण केलं तर त्याचं अनुसरणही पुढे जाऊ शकतं, अजून उत्तम प्रकारचं अनुसरण ते घडू शकतं. एखाद्या वेळेस असंही असतं की अनेकांनी म्हटलं म्हणून घेतलं, जे असं सेवानिवृत्त लोक झाले की त्यांच्या मागे बाकीचे लोक लागतात, मग कधी घेता दीक्षा, कधी घेता दीक्षा. मग त्यामुळे एखादा व्यक्ती दीक्षा घेऊन टाकतो म्हणजे वेश परिवर्तन करतो, पण त्याच्यामध्ये तो ज्ञानाची जाणीव त्यांच्यामध्ये ती नाही आहे. परंतु पुढच्या टप्प्यात जर का त्यांनी ज्ञान घेऊन त्या अनुसरणाला उत्तम जर का ते करता आलं त्याला, तर तेही अनुसरण परमेश्वर स्वीकारत घेतात. आणि यामध्ये देखील वास पाहिल्याचा, मोहरेचा, दो घडियाचा, हे सुद्धा अनुसरण प्रकारामध्ये जीव येतात. हे सगळे बोधवंत, ज्ञानी आणि वासनिक दशेतले आहे. मुख्य म्हणजे काय आहे की जीव वासनिक दशेमध्ये असणं खूप गरजेचं आहे. जीव म्हणजे जो उपदेशी व्यक्ती आहे तो फक्त उपदेशीच न राहता तो वासनिक दशेमध्ये गेला पाहिजे. म्हणजे ज्याला अनुसरणाची वासना आहे तो वासनिक, अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक, म्हणजे इत्यादी 2 गुण त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे यासोबतच सगळं त्याच्यामध्ये आलं. नुसतंच अनुसरायचं नाही, नुसतंच एवढंच नाही, किंवा नुसतंच अनिष्ट सेवा पोळतो म्हणजे काहीतरी चुकीचं घडलं तर त्याला दुःख वाटतं, नुसतं एवढे 2च गोष्टी नाहीत. त्याच्यामध्ये सर्व काय नित्य निमित्त विधी त्या व्यक्तीमध्ये आहेतच. फक्त त्या व्यक्तीने वेश परिवर्तन केलेलं नाही आहे. बाकी अनुसरल्यासारखंच आचरण ज्या व्यक्तीचं आहे त्याला वासनिक असं म्हणतात, त्याला अनुसरलेला असं म्हणत नाही. जरी अनुसरल्यासारखी जरी चर्या असेल परंतु तरी देखील त्यांनी प्रपंच सोडलेला नाही आहे. वेश परिवर्तन हा जो काही प्रकार आहे म्हणजेच हा सगळा विषय त्यागामध्ये येतो.
त्याने विशिष्ट प्रकारचा जो त्याग आहे तो त्याग त्या व्यक्तीने करणं गरजेचं आहे, तर मग तो वासनिक दशेतला व्यक्ती अनुसरलेला असं त्याला म्हणता येईल. आणि म्हणून अनुसरायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग हा आवश्यक आहे. काही लोक म्हणतात मग वेश परिवर्तन गरजेचं आहे का? गरजेचं आहे, कारण की अनुसरणामध्ये सगळ्या गोष्टी बदलतात. नावापासून, आडनावापासून, जागा बदल, वेश बदल आणि पूर्वाश्रमीच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये बदल होऊन जात असतो. आणि त्याच्यामध्ये वस्त्र जे आहेत हे जास्त महत्त्वाची भूमिका बजावत असतात. खूपशा ठिकाणी आता तुम्ही बघा ना, शाळा असेल, अजून काही विविध अशा काही नोकऱ्या आहेत ज्याच्यामध्ये वेश परिवर्तन हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये ते वेश परिवर्तन केल्याशिवाय त्या कामावर रोज रुजू होता येत नाही. तशा पद्धतीने जर का अनुसरायचं असेल तर सर्वात पहिले आपला सगळ्यात जास्त मोह कशामध्ये असतो? कपड्यांमध्ये असतो बरं का. त्या कपड्यांचंच परिवर्तन एकदा जर का झालं तर मग पुढच्या गोष्टी परिवर्तन करण्यासाठी सोप्या जात असतात. स्मरणाला पण आपण जर का कधी कधी स्मरण आपलं घरी होत नाही, आपण जागा बदल करतो की नाही, स्थानाकडे जातो, म्हणजे जागा बदलली तर काय होतं की स्मरण करायला थोडं सोपं जात असतं. तशा पद्धतीने आचरायचं असेल, आचरण करायचं असेल तर आपल्याला वेश परिवर्तनही तेवढाच महत्त्वाचा आहे. नुसताच वेश परिवर्तन नाही आहे तर पूर्ण स्वभाव परिवर्तन जो आहे, मग त्याच्यामध्ये राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्याग असेल, तिन्ही आपले जे काही दोष असतील, रज, तम, सत्व, याच्यावर जे काही नियंत्रण असेल, किंवा अजूनही आपल्या काही सवयी असतील, त्या सगळ्या सवयींमध्ये बदल करून संन्यास आयुष्य, नुसतंच संन्यास वेश घेऊन नाही उपयोग है ना. बहुतांशी काय होतं, संन्यास वेश होऊन जातो पण संन्यास आयुष्य मात्र काही होत नाही. तशा पद्धतीने म्हणजे ज्यांची वेशभूषा घेतली आहे, लहान मुलं घेतात ना, ज्यांची वेशभूषा घेतली त्यांच्यासारखं बोलावं लागतं, त्यांच्यासाठी त्यांच्यासारखं चालावं लागतं, म्हणजे तो अभिनयसुद्धा त्यांच्यासारखा करावा लागतो. आपल्याला कमीत कमी संन्यास वेश घेत असताना संन्यासासारखं जगता नाही आलं तरी संन्यासाचा अभिनय तरी करता आला पाहिजे. कदाचित तो अभिनय करता करता आपण खऱ्या संन्यास वेश जो आपण घेतलेला आहे त्या खऱ्या संन्यास धर्मामध्ये पण आपला प्रवेश होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की प्रस्ताव्या अनुरूप, म्हणजे आचार्य श्री भट्टोबास आहेत, गुरुकुळ आहे, केशवबास आहेत, चांगदेव भट आहेत, किंवा दामोदर पंडित आहेत, हे सगळी जी काही बोधवंत ज्ञानी विद्वान मंडळी आहेत आणि ह्यांची सतत काही ना काही चर्चा जी आहे ती चर्चा त्यांची सुरू असते. याला धर्मवार्ता बोलतात. जसं निरूपणाच्या आधी आपली सुरू होती ना, आपली कुठली वार्ता सुरू होती निरूपणाच्या आधी? धर्मवार्ता की अन्य वार्ता? तर आपण जर का धर्मवार्तेच्या ठिकाणी आलो तर काय केलं पाहिजे? धर्मवार्ताच केली पाहिजे. बरं, आपण अन्यवार्तेच्या ठिकाणी गेलो तर तिथे काय करायचं? तिथे अन्यवार्ता करता येईल का? तिथे पण धर्मवार्ताच करायची. तुम्ही म्हणाले मग आम्ही तर एकटेच आहोत उपदेशी, बाकी अन्य आहेत, तर आपली धर्मवार्ता म्हणजे नामस्मरण ही आपली धर्मवार्ता आहे. धर्मवार्ता म्हणजे कोणतरी 2-3 लोक पाहिजेत आणि मग त्यांच्याशी धर्मयुक्त बोलायचं, त्याला तर धर्मवार्ता बोलतातच. पण कुणीच नाही आहे, मग त्यावेळेला आपण स्मरण करायचं किंवा लीळा चिंतन करायचं, ही सुद्धा धर्मवार्ता आहे. अन्यवार्तेमध्ये किती सहभाग घ्यायचा, किती कमी करायचा, याचं आपल्याकडे एक जो काही मूल्यमापन आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्याचं नियंत्रण आपल्याकडे असलं पाहिजे. एकदा मूल्यमापन करता आलं की मग नियंत्रण होत असतं, की त्यानुसार मग आपल्याला त्या ठिकाणी अन्यवार्तेमध्ये किती सहभाग आपला वाढवायचं किंवा कमी करायचं हे नियंत्रण तुमच्याकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण धर्मवार्ता करू शकत नाही. आणि म्हणून इथे धर्मवार्तेमध्ये अधिक वेळ गृहस्थ आश्रमी राहून हा सुद्धा वासनिक दशेतलाच एक भाग आहे, वासनिक होण्याचा एक टप्पा आहे आपला. आपण जर का धर्मवार्ता आपल्या आयुष्यातली वाढवली
तर वासनिक होण्यातला एक टप्पा आपला वाढतो आहे. असा अनेक टप्पे करून वाढवून मग आपल्याला वासनिक दशेमध्ये प्रवेश करता येत असतो. आणि म्हणून इथे जी धर्मवार्ता आचार्य भट्टोबासांची आहे, म्हणजे सतत ती धर्मवार्ता चालू आहे. आणि आचार्य भट्टोबास म्हणतात की केशवबासादी वगैरे ह्यांच्याशी बोलत असताना माझं ज्ञान उजळतं. म्हणजे आता आम्हाला पण कसे लोक भेटतात त्यावर आमचं ज्ञान उजळतं किंवा त्याविषयी चर्चा होते किंवा नाही होत. एखादे जर का भेटले आणि त्यांनी सगळं अन्य वार्ताच करत राहिले तर आम्हाला ज्ञान सांगण्याचा किंवा बोलण्याचा किंवा ती वार्ता करण्याची कुठे संधीच भेटणार नाही. पण एखादे जर का असे भेटले की जेणेकरून ते लीळा विचारतात, वचन विचारतात वगैरे, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, निरूपणाव्यतिरिक्त ही धर्मवार्ता सुरू राहते. कधी एखाद्याचं काही फोन आला त्याच्यामध्ये पण ते काही त्याच्यासाठीच त्यांनी फोन केलेला आहे की ही लीळा आम्ही वाचत होतो, ह्याच्यातलं हे समजलं नाही, म्हणजे त्याच्यावर पण धर्मवार्ता शक्यता होत राहते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ऐनकाईन प्रकारे धर्मवार्तेशी जुळून राहायचं आहे. तर आचार्य भट्टोबास आता हे तर स्वामींना द्वय अवतारांना ज्यांनी प्रसन्न केलेलं आहे अशी व्यक्ती आहे, तरी देखील ते शेवटच्या श्वासापर्यंत धर्मवार्तेशी जोडले गेलेले आहेत. असं नाही की बाबा आता माझे भरपूर आयुष्य दोन्ही अवतारांची सेवा झाली वगैरे, आता मला काही धर्मवार्ता करायची गरज नाही, अशातला भाग नाही. ते कुठेही असले तरी त्यांची धर्मवार्ता ती सुरू आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय चालू आहेत. लक्षात घ्यायचं की कधी कधी तुम्हाला निरूपणापेक्षाही नंतरची जी चर्चा असते त्याच्यामधनं तुम्हाला जास्त माहिती मिळू शकते. म्हणून आपसामध्ये देखील धर्मवार्ता ही केली पाहिजे की आपण निरूपणात काय ऐकलं, कुठला विषय बोलला गेला, मग ह्याचं असं नाही होत का, मग ते वचन त्याला बाधक ठरत नाही का, ते वचन त्याच्यामध्ये घेता येत नाही का, असं विविध प्रकारे तुम्ही विविध दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही ती धर्मवार्ता करू शकता. आणि म्हणून आचार्य भट्टोबासादी यांच्याशी ती चर्चा चालू असताना कदाचित चांगदेव भटांनी काहीतरी प्रश्न केलेला असणार आहे. आणि म्हणून एक वेळ भट्टोबासी प्रस्ताव्या अनुरूप चांगदेव भटा ते म्हणितले. प्रस्ताव्या अनुरूप म्हणजे वचन, जे काही विषय सुरू आहे त्या विषयामध्ये जो विषय सुरू आहे आणि त्यावर भट्टोबासांनी चांगदेव भटांना म्हणतात की देहांती झोळी घेईजे ते येथचे अर्धोदक बोलीजे. जे देहांती म्हणजे यामध्ये काहीतरी वासनिकाचा विषय सुरू आहे आणि वासनिकाच्या अनुसरणाचा विषय सुरू आहे. आणि खूप वेळा असं होतं की वासनिक दशेतले उपदेश घेतलेले काही लोक हे अज्ञान ते अज्ञानच राहतात. ते फक्त उपदेश किंवा पंचनामाच्या पलीकडे ते जात नाहीत. काही उपदेशी असे असतात की जे उपदेशही घेतात आणि सोबत ज्ञानही प्राप्त करतात आणि ते तिथे प्रपंचात राहून विद्वत्ता त्यांच्याकडे येते. जे कधी कधी असं असतं की प्रपंचात राहून देखील इतक्या चांगल्या प्रकारे ज्ञान अर्जन, शंका वगैरे त्याच्यामध्ये त्यांच्या जिज्ञासा असतील, वाचन त्यांचं असेल, हे उत्तम प्रकारचं घडून येतं. आणि खरोखर विशेषता आहे की प्रपंचात राहून एवढं ज्ञान अवगत करणं, परंतु तरी देखील ते मात्र अनुसरत नाही. हे एक बघायला आम्हाला भेटतं की प्रपंचातली व्यक्ती जर का तिकडे प्रपंचातच ज्ञानी झाली तर ती प्रपंचातनं अनुसरणाकडे येत नाही, ती प्रपंचातच राहते. अनुसरण हा विषय खूप कमी प्रमाणात बघायला भेटतो. अज्ञानाच्या बाबतीत असेल तर हरकत नाही, पण ज्ञानी कर्मराटीचे गृहस्थ ते देखील अनुसरत नाहीत. परंतु नंतर काय होतं की सगळेजण याची काहीतरी वाट बघत असतात की डॉक्टर कधी सांगतात की आता 2च तास बाकी आहेत किंवा 2च दिवस बाकी आहेत, असं कधी सांगतात. आणि त्याच्यानंतर मग ते डॉक्टर सांगतील की आता काही ह्यांचं खरं नाही, बाकीच्या नातलगांना तुमच्या बोलून घ्या, मग ते म्हणतात आता मला अनुसरण द्या बरं का. म्हणजे ते शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि मग ते अनुसरण झाल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी सगळ्यांना समाधान वाटतं की शेवटी का होईना त्यांचं अनुसरण झालं. परंतु तसं नाही बरं का. आपल्याला यामध्ये हे लक्षात घ्यावं लागेल की इथे सांगितलेलं आहे की देहांती जर का कोणी झोळी घेतली म्हणजे अनुसरण घेतलं तर ते येथचे अर्धोदक, म्हणजे ही व्यक्ती कोण, ही व्यक्ती मुळात बोधवंत आहे. आणि काही कारणास्तव एक महत्त्वाची अशी काही कारणं आहेत की जेणेकरून
त्यांचं ते अनुसरण ठाकलेलं आहे, त्यांनी स्वतः ते अनुसरण लांबवलेलं नाही. अशी काही कारणं आहेत की त्याच्यामुळे त्यांना ते थांबावं लागलेलं आहे, परंतु मनामध्ये मात्र पूर्ण अनुसरण चालू आहे. त्यांचं पूर्ण अनुसरण विषय त्यांच्या मनामध्ये, त्याचं चिंतन सुरू आहे, त्याची अप्राप्ती सुरू आहे. ते घरी आरामात नाही आहेत बरं का. त्यांच्यामध्ये तो जो काही भाग आहे अनुसरणाचा तो फक्त घडलेला नाही आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये मात्र ते अनुसरणाचाच विचार इथून तिथून आहे. आणि त्यामुळे काय आहे की त्या व्यक्तीची तळमळ आपल्याला इत्यंभूत अशी शेवटपर्यंत बघायला मिळत असते. आणि अशी व्यक्ती मग जर का सरणार असेल आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण सरतो आहोत वगैरे, तर त्यावेळेला त्यांनी अनुसरण घेतलं आणि ते 2च घडिया जर का राहिले, 1 तास, 1.5 तास, 2 तास, 4 तास राहिले किंवा 1 दिवस राहिले, 2 घडियामध्ये तुम्हाला एवढं घेता येतं. परंतु तो व्यक्ती मात्र वासनिक असणं खूप गरजेचं आहे. असं कुणी पण उठून म्हटलं की मी आता शेवटी आता सांगितलं 2 घडिया पुरती म्हटल्यानंतर आता अनुसरण 2 घडिया आधी घ्यायचं आणि 2 घडियानंतर मेलो आपण, म्हणजे अनुसरण झालं तसं नाही. तो तयारीचा असला पाहिजे. जसं एखादा मुलगा आहे, त्याला 2 तास आधी जरी सांगितलं की अशी अशी परीक्षा आहे बरं का आता गणिताची, आणि लगेच तो पैकीच्या पैकी त्याच्यात मार्क मिळवतो 2 तास आधी कळून. पण कोण हा पोरगा? हा अभ्यास करणारा पोरगा आहे. तुम्ही पोराला 2 दिवस आधी जरी सांगितलं, 2 महिने आधी जरी सांगितलं, तरी त्याला पैकीच्या पैकी मार्क नाही घेता येणार. परंतु जर का जो वर्षभर अभ्यास करणारा मुलगा आहे, त्याला कधीही कुठल्याही धड्याचं सांगा, तो लगेच, म्हणजे तो त्या तयारीमध्ये आहे. वासनिक असणं हे यासाठी फायदेशीर आहे की आपण वासनिक असल्यानंतर, वासनिक दशेत असल्यानंतर कधीही आपण जर का अनुसरलो आणि त्याच्या 2 घडियामध्ये जर का आपण सरलो जरी, तरी परमेश्वर ते अनुसरण स्वीकारामध्ये घेत असतात. आणि एखादा व्यक्ती आयुष्यभर काहीच करत नाही आहे आणि एकदम अचानक त्यांना कोणीतरी हे करून टाकलं. खूपसे तर असे लोक आहेत की ज्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये ते घाबरवून टाकतात लोक, म्हणून ते म्हणतात हो देऊन टाका अनुसरण. एकानं तर कोमामध्ये असताना देऊन टाकलं. मी म्हटलं त्यांची परवानगी आहे का काही, ते पण नाही, ते काही बोलले नाही, पण देऊन टाका. ते काय नाही थोडी म्हणणार आहे. म्हटलं ते कोमातनं बाहेर आले, म्हटले कशा कोणी सांगितलं मला हे अनुसरण द्यायला, मग काय करायचं. मुळामध्ये ज्यांना अनुसरण द्यायचं त्यांची पण परवानगी घेणं, मुळामध्ये तर अनुसरण देता येत नाही कोणाला. अनुसरण हे देण्याचा विषय नाही आहे, हा घेण्याचा विषय आहे. आणि जो घेणारा आहे त्याची स्वतःची बुद्धी पाहिजे, त्याचं स्वतःचं म्हणणं पाहिजे, आणि मग ते देता येत असतं. म्हणजे त्यामध्ये ते स्वतः विचारलं त्यांना काही अनुसरण घ्यायचं का, तर त्यांनी हो म्हटलं पाहिजे, हो तरी म्हटलं पाहिजे. एखाद्या वेळेस असं धरून चला की त्याचा काही उपयोग होईल का नाही होईल, किती होईल, तो सगळे विषय आपण बाजूला ठेवू. आणि ते परमेश्वर आणि त्यांचा तो करार आहे. आपण त्याच्यामध्ये कुठला निर्णय नाही देऊ शकत की ते उपयोगाचं नाही किंवा काय वगैरे. कोणीतरी म्हटलं की बाबा 56च्या नंतर आता 56 उलटली तुमची, आता काही अनुसरण घेऊ नका, ते काय उपयोगाचं पडणार नाही. मी म्हणतो घेऊ द्या, कधी का होईना कुठल्याही वयात. जर का 56 उलटूनच गेली त्यांची, तरी आता अनुसरण नाही घ्यायचं हे आपण ठरवणारे कोण आहेत. त्यांना घेऊ द्या, त्यांना घ्यायचं तर परमेश्वर बघून घेतील, तो हिशोब परमेश्वर करतील, काय करायचं, काय द्यायचं का नाही द्यायचं, त्याचे निर्णय आपण द्यायचे नसतात. याचा अर्थ असा नाही की ज्यांनी 56च्या आधी अनुसरलं म्हणजे तो उपयोगीच लागला देवाच्या. त्यांनी अनुसरण तर 56च्या आधी घेतलं पण आचार काहीच नाही केला मग. आणि एखादा 56 नंतर अनुसरला परंतु त्यांनी जर का आचार केला तर मग, म्हणजे इथे आचरे तयाचा धर्म यावर सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे आजचा विषय कशावर आहे, आचरण या विषयावर हा अर्धोदक ठरलेला आहे बरं का. एखादा व्यक्ती आचरण आधी नाही करत आणि नंतरही नाही करत, त्यांना अर्धोदकही नाही आणि कुठलंच उदक भेटणार नाही त्यांना. परंतु इथे या ठिकाणी तो वासनिक दशेतला आहे. आचरण त्याचं कर्मराटीमध्ये देखील आहे. कर्मराटीमध्ये प्रपंचात असलेले जे उपदेशी वर्ग आहेत त्यामध्ये काही उपदेशी असे आहेत की सकाळी 3 वाजता ते स्मरणाला उठतात किंवा 3 ते 6 मधला जो कालावधी आहे तो स्मरणासाठी ते साधतात, चतुर्विध स्मरण करतात आणि चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण त्यांचं घडतं. असे वासनिक आहेत बरं का.
ज्यांना भेटल्यानंतर आम्ही जर का भेटलो तर आम्हाला समाधान वाटतं. त्यांची जेव्हा धर्मवार्ता ऐकली वगैरे, म्हणजे एक व्यक्ती तर असे आहेत की त्यांचा जेव्हा फोन येतो तेव्हा ते बोलतात. मी म्हणतो तुम्ही बोला, तुम्ही कसलं चिंतन आता एवढ्या टप्प्यामध्ये. मग ते सांगतात हे वचनावर मी चिंतन केलं, हे लीळेवर मी चिंतन केलं वगैरे वगैरे. मला ऐकायला छान वाटतं त्यांचं. म्हणजे इत्यादी प्रकारे प्रपंचामध्ये राहून इतकं निर्हिंसकपणा, तामसपणा त्याच्यामध्ये नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीवर नियंत्रण त्यांनी आणलेलं आहे आणि ते ज्ञानाच्या आधाराने आणलं आहे बरं का. तुम्हाला आम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्ञानाला धरून चालावं लागेल. एरवी आपण म्हातारे झाल्यानंतर काठी धरून चालतो की नाही, तसं आपल्याला जर का अज्ञानपणाचं म्हातारपण येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला सुरुवातीपासून ज्ञानाचा आधार घेऊन चालायचं आहे. म्हणजे त्यामध्ये कुठलाही विधी करताना तुम्हाला तिथे ज्ञान समोर ठेवावं लागेल. तर आणि त्यासाठी ज्ञान आधी घ्यावं लागेल आणि तर आपण धर्माच्या या प्रवासामध्ये चालू शकतो. आचार्य भट्टोबासांना एखादा विषय विचारला आणि त्यांना तो जर का माहिती नाही तर ते म्हणतात हे मी स्वामींना पुसो विसरला. असे 6-7 संदेह भट्टोबासांच्या मुखी सांगतात की ते म्हणतात हे मी स्वामींना विचारलेलं नाही, मला याचं उत्तर माहिती नाही. म्हणजे ज्ञानाच्या आधाराने माहिती नाही आहे. एरवी ते काहीतरी बोलून सांगू शकतात, आपल्याला समजवू शकतात, पण स्वामींकडनं याचं प्रमाण मला मिळालेलं नाही. आणि एरवी पण भट्टोबा जेही बोलतात ते स्वामी म्हणतात हा काही आपले बोलेल, हा येथीचेची बोलेल की म्हणजे ज्ञानाच्या आधारानेच ते बोलतील. भट्टोबास देखील विना आधारे काही बोलत नाही, ज्ञानाच्या आधारानेच बोलतात. आणि म्हणून आपल्याकडे आचारापुरतं तरी ज्ञान असलं पाहिजे. भरपूर काही अभ्यास करायची गरज नाही, सगळंच काही ज्ञान घ्यायची गरज नाही. जीव देवता प्रपंचाचं ज्ञान नसलं तरी चालतं, परंतु परमेश्वराचे मोचक ज्ञान तरी आपल्याकडे असलं पाहिजे. आचाराचं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे, त्यागाचं ज्ञान असलं पाहिजे, स्मरणाचं ज्ञान असलं पाहिजे, भिक्षेचं ज्ञान असलं पाहिजे. जे जे आचरण करायचं आहे वेश परिवर्तनानंतर त्या पद्धतीचं त्या विधीचं ज्ञान तरी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे जर का वासनिक दशेमध्ये या सगळ्या गोष्टी माहिती असतील आणि कुठेतरी बघा वासनिक दशेतलेही काही लोक आहेत की जे पात्री पडिले भोजन, जे बनवलं ते खायचं. असं नाही की हेच पाहिजे की तेच पाहिजे, गरमच चपाती पाहिजे की गरमच जेवण पाहिजे, जे आलं ते. कुठेतरी त्यांचा घरी राहून तो आचार सुरू आहे, स्वतःला त्यांनी ते बदलवून घेतलेलं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे स्वामींच्या भिक्षेची वचनं ही कुठेतरी आपल्याला नंतर पाळायची, पण त्याचं जे काही बीज आहे ते इकडे आपल्याला पेरायचं आहे. जिथे आपल्याला गरम मिळतं तिथे सुद्धा आपण ते भोजन जसं आलं तसं खाण्याची सवय प्रपंचामध्ये करायची आहे. इत्यादी सगळ्या असं मी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे फक्त वेश परिवर्तन नाही आहे, बाकी आचरण मात्र वासनिक दशेत राहून प्रपंचात राहून संन्यासासारखं त्या व्यक्तीचं आचरण सुरू आहे, वर्तन सुरू आहे. त्या व्यक्तीचं जर का देहांती जर का त्यांनी जोळी घेतली, कदाचित आचरण झालं नाही परंतु अनुसरण मात्र झालं. आणि अनुसरण हे आचरण नामे आहे बरं का, वेश नामे नाही. वेश परिवर्तन म्हणजे अनुसरण नव्हे. वेश परिवर्तन हा अनुसरणाचा एक भाग आहे. अनुसरणाचे असे अनेक भाग आहेत, ते सगळे भाग एकत्र जर का केले तर ते पूर्ण अनुसरण होत असतं. हस्तीच्या दृष्टांतामध्ये सांगितल्याप्रमाणे अवघे अवयव, एक अवयव म्हणजे हत्ती नाही आहे, पण तो एक अवयव तो हत्तीचाच आहे, परंतु पूर्ण हत्ती नाही आहे. तो पूर्ण हत्ती कधी होईल, जेव्हा केव्हा त्या ठिकाणी हत्तीचे एक अवयव जर का एकत्रित केले तर काय होतं, ते हत्ती तयार होतो. तशा प्रकारे एक आचाराचं वचन म्हणजे पूर्ण अनुसरण नाही आहे, पण त्याच्याशिवाय अनुसरण पूर्ण देखील होत नाही. म्हणजे त्यामध्ये विकारशून्य हा एक प्रकारे अनुसरणाचा एक भाग आहे, विकल्पशून्य दुसरा, स्वभाव मात्रे तिसरा. थोडक्यामध्ये अनुसरण देवानी सांगितलेलं आहे. त्यामध्ये ह्या सगळ्या वचनांचं जर का एकत्रीकरण जर का करून आपण त्याचं आचरण जर का केलं
तर ते अनुसरणाचं पूर्णत्व आहे आणि त्याचे बारकावे मग आचार वगैरे प्रकरणामध्ये दिलेले आहेत. आणि हे सगळं आपण वास्तविक दशेमध्ये करत असताना नंतरच्या टप्प्यामध्ये जर का कुठे एक औपचारिकता जी आहे, अनुसरण घेण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा एक औपचारिकता असते बरं का. म्हणजे नुसतंच ज्यावेळी ते काही बट कापल्या जाते आणि मग ते वेश दिला जातो तेव्हाच तो अनुसरतो असं नाही. तो व्यक्ती मानसिकरित्या आधीच अनुसरलेला असतो. फक्त आणि फक्त वेश परिवर्तन हा जो काही औपचारिक विधी आहे है ना, एखादी व्यक्ती डॉक्टर होऊन जात असते, मग त्याला डिग्री देणं हा नंतरचा भाग आहे. ते जरी नाही दिली तरी तो डॉक्टर आहे, फक्त कागदोपत्री डॉक्टर नाही ठरणार, परंतु वास्तविक तो त्याला जे काही शिकायचं त्याच्यातनं तेवढं तो शिकलेला आहे. तशा पद्धतीने जो व्यक्ती अनुसरलेला आहे, म्हणजे मी थोडी उलटी व्याख्या करतो. आपल्याकडे व्याख्या आहे की वेश परिवर्तन झाल्यानंतरच त्याचं अनुसरण झालं असं आपण म्हणतो. माझी व्याख्या अशी आहे की एखादा व्यक्ती अनुसरल्यानंतरच वेश परिवर्तन करतो बरं का. म्हणजे तो मानसिकरित्या पूर्ण अनुसरलेला आहे आणि मग तो वेश परिवर्तनाची हिंमत तो दाखवू शकतो. एरवी जो मानसिकरित्या अनुसरलेला नाही तो वेश परिवर्तन नाही करू शकत. आणि म्हणून आतमधनं तुम्ही आधी तसे तयार झाले की मगच तुम्ही वेश परिवर्तन करू शकता. आणि म्हणून एखादी व्यक्ती जो बोधवंत आहे आणि त्यांना अनुसरण जे आहे ते दिल्या गेलं आणि तेही देहांती, म्हणजे त्यांनी सुरुवातीला ते घेतलेलं नाही काही कारणास्तव, परंतु देहांती जर का ते दिलं तर ते येथीचे अर्धोदक बोलीजेगा, म्हणजे त्याचा तो संन्यास पूर्णत्वाकडे नाही येतो, पूर्ण नाही येतो, आत्ता पूर्ण नाही आहे. तर काय आहे, अर्धोदक आहे, म्हणजे त्याच्या काही क्रिया अपूर्ण आहेत त्याच्यामध्ये. जे अनुसरणानंतर त्याचं जे काही त्याग होणं गरजेचं आहे किंवा अजून काही आचार होणं गरजेचं आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये घडलेल्या नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते अर्धोदक ह्या पदामध्ये मोडतं. म्हणजे पूर्ण उदक नाही, म्हणजे पूर्ण समर्पण त्याच्यामध्ये झालं नाही, पूर्ण जे आचरण आहे ते त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे. मग हा व्यक्ती सरल्यानंतर काय होतं बरं, हा व्यक्ती सरल्यानंतर जर का त्यांचं ते अनुसरण अर्धोदक या पदामध्ये जर का पडत असेल तर ते पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना पुढे एक देह दिल्या जाणार आणि ते देह त्याला क्रिया अपूर्णत्वाचं देह असं म्हटलं जातं. क्रिया अपूर्णत्वाचं देह म्हणजे काय, तर स्वामींनी जे काही नित्यविधी निमित्तविधी सांगितले आहेत त्याच्यातलं ते काय स्मरण सांगितलेलं आहे, अजून काही आचरण सांगितलेलं आहे, ते आपलं एका देहामध्ये तर कधी पूर्ण होत नसतं. खूपशा गोष्टी आहेत ज्या आपण किती अभ्यास केला तरी एका जन्मामध्ये आपला शाब्दज्ञानाचा अभ्यासही पूर्ण होणार नाही. किती आचरण केलं तरी एका जन्मात आपलं शाब्दज्ञानाचं आचरण पूर्ण होणार नाही. मग त्यासाठी म्हणजे स्मरण आपलं 24 तास सांगितलं नाही, साधता येणार आपल्याला 24 तास, किंवा पुनःसंबंध होण्यापुरतं स्मरण झालं पण त्याहीपेक्षा अजून काही स्मरण व्हावं तर ते होत नाही. कधी कधी तर म्हणजे कधी कधी म्हणजे नेहमीच असं आहे की पुनःसंबंध होण्यासाठीचं एक स्मरण आहे, ते स्मरण ह्यामध्ये पडत नाही बरं का. मार्गशीर्ष वगैरे स्मरण करणारे त्याच्यात मोडत नाहीत. इथे नामस्मरण हे ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. ऐकलं, नामाचे जे 10 ठाय सांगितले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठाय जो आहे शेवटचा, नाम प्राप्ती ते करी, एवढ्यासाठी स्मरण आहे. याच्या व्यतिरिक्त स्मरण हे दुसरं कशासाठीही उपयोगात आणायचं नाही, फक्त तेवढ्यासाठीच आणायचं. आमचे काय स्वामी सांगतात, नाम तुम्हाला प्राप्ती ते करणार आहे आणि तेवढ्यासाठीच तुम्ही जर का स्मरण केलं की ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून, तर त्याच नामामुळे तुम्हाला वेध होणार, ईश्वराची आवडी वाढणार आहे, गोष्टी आपोआप होणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यातलं स्मरण, म्हणजे ह्यासाठी वेगळं स्मरण त्यासाठी वेगळं स्मरण असं नाही, एकच स्मरण करायचं आहे. अन्न तेच खाणार आहात तुम्ही, त्याच्यातनंच तुमच्या शरीरामध्ये सप्त धातूला पोषक तत्वे मिळतात. अन्न एकच आहे, रक्तासाठी पण तेच अन्न, अजून काही स्नायू आहेत त्याच्यासाठी तेच अन्न, मज्जा मेद मांस स्नायू अस्थि रुधिर चर्म ह्या सगळ्यांसाठी एकच प्रकारचं अन्न आहे, ते उपयोगी पडत राहतं. तशा पद्धतीने फक्त स्मरण करताना तुम्ही कशा कशाच्या निमित्ताने करता,
मला लोक म्हणतात ह्या निमित्ताने का होईना लोक स्मरण करतात. म्हटलं ह्यासाठी निमित्त कशाला पाहिजे. देवासाठी जेव्हा स्मरण करतो तेव्हा आम्हाला त्याच्यासाठी कारणं कशासाठी पाहिजेत, त्याच्यासाठी ते अमकाच महिना कशासाठी पाहिजे. आम्हाला तर सतत स्मरण करता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी स्मरण करता त्यावेळीच त्याच्यातनं वेध होईल, बोध होईल, सगळे योग परमेश्वर, कारण की तुम्हाला प्राप्ती करायची आहे ना. कोणीतरी विडा ठेवतं का असं आम्हाला ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून हा विडा आम्ही ठेवतोय. मला तर अजूनपर्यंत कोणी दिसलेलं नाही. बाकी काय काय प्राप्त होण्यासाठी विडे ठेवले जातात, पण ईश्वर प्राप्त व्हावा म्हणूनचा कुठलाही विडा आजपर्यंत ठेवलेला गेलेला नाही. आणि म्हणजे या ठिकाणी काय आहे की हे लक्षात घ्यायचं आपल्याला की एक मुख्य साध्य आहे ईश्वर साध्य, आणि त्यासाठी ते नाम आहे. आणि त्यासाठी जेव्हा नाम स्मरण करतं तेव्हा नामाचे 9ही लाभ तुम्हाला होतात, आणि 10वा लाभ तर होणारच आहे. जर का 9 लाभ जर का ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ईश्वराला सगळ्या गोष्टी या करून घ्यायच्या आहेत. कोणी जर का म्हटले की मला 10वीला जायचंच आहे तर त्याचे जे पालक आहेत त्यांना क्रम प्राप्त आहे की 9 वर्ग त्याची पण व्यवस्था त्यांना करावी लागेल, तर तो 10व्या वर्गामध्ये जाणार आहे ना. एरवी मुलं काय मला डॉक्टर व्हायचं आहे, मग लगेच डॉक्टर होतं का तो? नाही. त्याचे सगळे वर्ग पूर्ण करणं हे कोणाचं काम झालं आता? पालकाचं काम झालं. आपले पालक परमेश्वर आहे म्हणून त्यांना सांगा की मला डॉक्टर व्हायचं, तसं मला ईश्वर प्राप्ती पाहिजे असं ईश्वराला सांगा. मग तुम्हाला त्या प्रकारचं स्मरण, त्यांचा योग, तशाच लोकांचा योग येणार. तुम्ही जर का ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून असाल तर तुम्हाला अन्यवार्ता करणारे लोक भेटणार नाहीत. तुम्ही जाल तर तिथली अन्यवार्ता बंद होऊन जाईल. तुम्ही जाल तर धर्मवार्ता सुरू होऊन जाईल. तुम्ही जाल तिथे सेवादास्य असेल, तुम्ही असाल तिथे निरूपण असेल, स्मरण असेल, तशाच प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील. बाकी इतर प्रकारचे जे काही लोक आहेत ते लोक आपल्याला भेटणार नाही. म्हणजे ईश्वरोक्त करणारेच लोक तुम्हाला भेटतील. ही सगळी योजना परमेश्वराची असते. सगळं आयोजन जे आहे ते परमेश्वराचं असतं. आणि म्हणून आपल्याला जर का अन्यवार्ताच करणारे लोक बाजूला बसत असतील तर लगेच लक्षात घ्या की हे कोण लोक आहेत. माझ्या बाजूला अन्यवार्ता करणारा कसं काय बसला बरं? माझ्या बाजूला स्मरणनिष्ठ का नाही आला? किंवा माझ्याशी माझं ज्ञान वृद्धी होईल अशा प्रकारची लोक का नाही भेटत? स्मरण माझं वाढेल अशी लोक का नाही भेटत? कारण की आपण देवाकडे तशा प्रकारे रीतसर प्रार्थना करत नाही आहोत. आपण वासनिक दशेत जाण्याचा आपलाच प्रयत्न नसल्यामुळे पुढे अशा लोकांचा योग येत नसतो. आणि म्हणून इथे देहांती झोळी हा अर्धोतक आहे. म्हणजे या जन्मामध्ये कितीतरी गोष्टी आपल्या अशाच अधुरा राहून जातात, आणि मग त्या पुनःसंबंध आपल्याला व्हावा एवढं तरी स्मरण इथे आपलं घडणं गरजेचं आहे. ह्या शाब्दज्ञानाचं स्मरणाचं मूळ उद्दिष्ट ते आहे की आम्हाला पुनःसंबंध झाला पाहिजे. आणि पुनःसंबंध हा नामस्मरणाने होत असतो बरं का. तुम्ही किती पंचावतार केले त्याच्यावर, पंचावतार उपहार किती केले तुम्ही याच्यावर तुम्हाला पुनःसंबंध भेटत नसतो, कारण की तो देवानी सांगितलेला नाही आहे पंचावतार उपहार. स्मरण मात्र देवाने सांगितलं. तुम्ही किती स्मरण केलेलं आहे निर्हेतुक ईश्वर प्राप्तीसाठी, तुम्ही किती स्मरण केलेलं आहे त्यावर पुनःसंबंध भेटत असतो. ह्याचाही एक अभ्यास करून घ्या की पुनःसंबंध आम्हाला पाहिजे. साधाईसांना स्वामी विचारतात इथं काही मागा, ते म्हणतात देवा मला काही मागता येत नाही. तो कोर्स आपण केलेला आहे. देवाकडे काय मागायचं, किती मागायचं, कसं मागायचं हे आपल्याला बरोबर माहिती आहे. पण साधाईसा इतक्या साध्या होत्या की स्वामी समोर आहेत तरी पण त्यांना मागता येत नाही. ते म्हणतात देवा मला काहीच मागता येत नाही. ते म्हणतात तरी पण मागा. ते म्हणतात देवा असं आहे तर मग आपला पुनर्संबंध मला झाला, म्हणजे पुनःसंबंधी भेट एक प्रकारे त्यांनी मागून घेतलेली आहे. साधाईसांना स्वामी म्हणतात हो होईल. पुनःसंबंध होणे म्हणजे उद्धार होणे. एक जो जीव पुनःसंबंधी जन्मला त्याला पुढे परमेश्वर भेट देणार. अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, ईश्वर प्राप्ती हे सगळं क्रमाने त्यामध्ये त्या जीवाला होणार आहे. म्हणजे असं काही देवाकडे मागा त्याच्यामध्ये देव मागितल्यासारखं होणार आहे, देवच भेटल्यासारखं होणार आहे. म्हणून आमचं स्मरण जे आहे महानुभाव साधकाचं स्मरण हे पुनःसंबंध प्राप्त करणारं स्मरण असलं पाहिजे. हे बाकीचे काही
नको त्या गोष्टीच्या निमित्ताने विडे ठेवून मग ते स्मरण करायचं, जबरदस्ती करायचं, त्याशिवाय स्मरण होत नाही, असं स्मरण काही उपयोगाचं पण नाही. जबरदस्ती एखाद्याला अन्न खाऊ घातलं आणि त्याच्याने त्याचं रक्त वाढेल, अजिबात नाही. त्याचं अपचन होईल, अजीर्णता होईल, त्याचं फूड पॉयझन त्याचं तयार होईल. जबरदस्ती अन्न जर का दिलं तर स्वाभाविकपणे ते घेण्याची वृत्ती तयार झाली पाहिजे आणि स्वाभाविकपणे ते घेतल्या गेलं पाहिजे नामस्मरण, तर मग त्याचं एक योग्यता वाढते. आणि म्हणून पुनःसंबंध व्हावा एवढं स्मरण इथे आम्हाला करायचं आहे. म्हणून तुम्हाला उपदेश दिल्यावर काय देतात? नाम देतात. उपदेश देतात तेव्हा विशेषाच्या पण आधी नाम देतात. का? तुमचं स्मरण सुरू झालं पाहिजे. आपलं याच्याकडे लक्षच नाही, त्यामध्ये बाबा विशेष दिलाच नाही. आपण विशेष आहेत ना तुमच्याकडे, नाही गुरुकडनं पण एक विशेष भेटला पाहिजे. काही गरज नाही आहे. घरी तुमच्या एवढे विशेष आहेत. उपदेश कशाला म्हणतात? नाम घेण्याला, नाम देण्याला. उपदेश देणं, उपदेश घेणं असं म्हणतात. ते तुमच्याकडे आलं, गुरुकडनं विशेष आलाच पाहिजे असं काही नाही. आधीच्या काळात लोकांकडे विशेष नसायचे म्हणून गुरुकडनं एक विशेष येणं आवश्यक होतं. आता तसं नाही, अनेकांकडे अनेक विशेष आहेत. त्याच्यामुळे आपल्याला नाम साधना जी दिल्या जाते ती त्यासाठीच दिली की नाम प्राप्ती ते करी, हे सांगितलेलं आहे. आणि नामस्मरण करत असाल तर हे 10 लाभ जे आहेत ते आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी वेगळं परत काही करायची गरज नाही आहे. आधीचे लोक सगळं खानपान व्यवस्थित करायचे, सगळ्या प्रकारचं अन्न ते खायचे, म्हणजे शाकाहारीमध्येच. त्याच्यामुळे त्यांना काय कॅल्शियम असेल, हे असेल, ते सगळं त्या अन्नातनं मिळायचं. आपण ते सगळं खात नसल्यामुळे आपल्याला त्याच्या वेगळ्या औषधं घ्यावी लागतात ना. अन्नातनं आपल्याला भेटून नाही राहिलं, मग आपल्याला त्याची वेगवेगळी औषधं घ्यावी लागतात. तशा प्रकारे तुम्ही स्मरण करत असाल तर त्या स्मरणातनं 10 प्रकारच्या गोष्टी आपल्याला आपोआप प्राप्त होतात. त्यासाठी परत वेगळे विधी करायची तुम्हाला कुठले गरज नाही. ते विधी नसतातच, ते अविधीच असतात, पण आपण त्याला विधी म्हणून त्याला नाव देतो. आणि म्हणून इथे पुनःसंबंध होण्या एवढं स्मरण जर का आपलं नाही झालं तर काय होईल बरं? वासनिक दशेतल्या व्यक्तीचं आहे. मग काय होणार आहे की त्याला क्रिया अपूर्णत्वाचा देह दिल्या जाईल. इथे आपण होतो. क्रिया अपूर्णत्व म्हणजे 7 जे काही नित्यविधी वगैरे काय असतील, अप्राप्ती भावनेपासून सगळ्या ज्या काही गोष्टी इथे घडल्या पाहिजेत त्या आपल्या घडत नसतील तर परत एक देह दिल्या जातं. त्या देह दिल्यानंतर त्याच्यामध्ये ते अपूर्ण कार्य पूर्ण करून घेतलं जातं. जसं ना 2 विषयात गेल्यानंतर परत एक असतं ना, परत ती परीक्षा दिली 2 विषयांची, 3 विषयाची, की तो व्यक्ती, तो मुलगा, विद्यार्थी पुढे पास होतो. तशा पद्धतीने क्रियापूर्णत्वाच्या देहामध्ये अपूर्ण ज्या क्रिया राहून गेले, विधी राहून गेले, ते विधी त्याच्याकडनं इकडे पूर्ण करून घेतल्या जातात. ती संधी त्या जीवाला दिल्या जाते आणि तो जीवही तशाच प्रकारचा आहे की जेव्हा ती संधी मिळते तेव्हा त्याचं ते स्मरण होतं, त्याचं पूर्णत्व होतं आणि मग परत त्याला पुनःसंबंधी जन्मवितात. पुनःसंबंध व्हावं एवढं स्मरण या क्रियापूर्णत्वाच्या देहामध्ये त्याचं करून घेतल्या जातं. असे योग परमेश्वर घडवून देतात. यथा वैराग्यदेव होते, बटोवासांचे पुत्र. हे जन्मले आणि लगेच त्यांना बोधही झाला, आचरणही झालं आणि देहही क्षेपलं त्यांनी. इतकं पटापट कसं काय झालं बरं? म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या तेवढ्याच क्रिया फक्त बाकी होत्या, तर त्या पूर्ण करायच्या होत्या, बस तेवढंच आहे, बाकी काही नाही. जसं ज्याने अभ्यास केला तो फक्त पानं उलटून बघतो, फक्त असं असं केलं त्यांनी, बघितलं, हां झालं. अरे पाठ नाही का, हे पाठ आहे, फक्त एक बघायचं होतं, क्रम काय आहे तो बघायचा होता, बस तेवढंच करायचं होतं. म्हणजे इतर सगळ्या गोष्टींचं पूर्णत्व आहे, फक्त तेवढं फक्त वाचायचं, बस झालं. तशा पद्धतीने जो व्यक्ती आहे असा प्रपंचामधला, आणि जर का त्यांनी देहांती झोळी घेतली तर तो अर्धोदकामध्ये तो येईल आणि क्रियापूर्णत्वाचं एक देह देऊन त्याच्याकडनं अपूर्ण क्रिया पूर्ण करून घेतल्या जातील आणि मग पुन्हा संबंधित तो जीव जन्मणार आहे. हे सगळं चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण आपलं रोजचं होणं गरजेचं आहे. जे स्मरणाचं काय आपण सध्या तयार केलेले काही तो टेबल काही उपयोगाचा नाही. ईश्वर आमच्या स्वामींनी सूत्रपाठामध्ये काय स्मरण सांगितलेलं आहे, स्मरणाचं काय रकाना आहे, तो देखील आम्हाला लक्षात घेतल्या गेला पाहिजे.
पुढची स्मृती येते 25 क्रमांकाची. वृश्चिक दुःख दर्शने देवता संबंधी महादेव बानुसरणी वरप्रदान. वृश्चिक दुःख दर्शने देवता संबंधी महादेव. महादेव नावाचे हे एक व्यक्ती आहेत आणि त्यांना देवता संबंधी म्हणतात. त्याचं का म्हणतात ते आपण स्मृतीमध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. एक वेळ देवता संबंधी महादेव बा आपला घरी जेवीत होते. यांचं नाव महादेवच आहे, पण यांना म्हणताना सगळे देवता संबंधी महादेव असा त्यांचा उल्लेख केला जायचा. ते आपल्या घरी एकदा जेवत असताना म्हणजे वासनिक कसा असतो हे या स्मृतीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तया कारणे तयाची ब्राह्मणी मीठ आणू गेली आणि त्यांनी त्या पत्नीला सांगितलं असेल मीठ कमी आहे बरं का याच्यामध्ये, आणि म्हणून ती पत्नी त्यांच्यासाठी मीठ आणण्यासाठी म्हणून गेलेली आहे. तव ते विंचवे खादली, आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की त्याला विंचू चावलं त्या पत्नीला. म्हणजे मीठ आणायला गेली आणि ते मीठ घेत असताना म्हणा वगैरे त्या विंचवानी तिथे असलेला तिला दंश केलेला आहे. आणि महादेवबाई म्हणितले. आता महादेवबाई म्हणितले म्हणजे मनातल्या मनात त्यांनी चिंतन केलेलं आहे. वासनिक दशेतला जो व्यक्ती आहे, जाणकार जो व्यक्ती आहे, ज्ञानाचं आचरण करणारा जो व्यक्ती आहे, तो प्रत्येक गोष्टीचं चिंतन करत असतो. असा एखादा योग जर का आलेला आहे तर तो का आलेला आहे? मी तर कुणाचं काही वाईट चिंतन केलं नाही, मग असं का झालं माझ्याकडनं, का मी निमित्त का झालो, याचं जर चिंतन त्याचं असतं. म्हणजे ह्याचं कुठेतरी काय आहे, म्हणजे तुम्हाला थोडंसं कणकण वाटली तर लगेच तुम्ही मागे जाता. मागे म्हणजे घराच्या मागे नव्हे. तुम्ही काल काय खाल्लं, परवा काय खाल्लं, काही थंड खाण्यात आलं का, किंवा काही असं सर्दी व्हावी असा आपण काही खाल्लेला आहे काय पदार्थ, लगेच आपण त्याचं चिंतन करतो. तसं जाणकार व्यक्ती जो आहे तो चिंतन करतो. एखाद्याला पाय लागला चुकून, आपण लगेच 2 दंडोत घालतो किंवा सॉरी बोलतो किंवा दंडोत करतो, विषय संपला आपला. परंतु जाणकार व्यक्ती मात्र आहे की माझ्या मनामध्ये कुठेही याला पाय लागावा असा उल्लेख माझा नाही आहे. मग माझा पाय चुकून तरी का लागला, म्हणजे कुठेतरी मानसिक वाचिक काहीतरी झालेलं आहे मागे, कधीतरी मागे म्हणजे मागील जन्मामध्ये काहीतरी मानसिक वाचिक कर्म झालं म्हणून आज पाय लागला. आज जर का प्रायश्चित्त केलं आपण, पण त्याचं चिंतन करून परत काळजी नाही घेतली तर उद्याची वेळ अशी येणार आहे की होऊन लात मारल्या जाईल. प्रसव असा वाढतो. आज चुकून पाय लागला, उद्या होऊन लात मारण्याचा प्रसवपर्यंत वाढू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी आता इथून पुढे असं पण प्रायश्चित्तामध्ये आलं पाहिजे रोजच्या की देवा, जे चुकूनही कोणाला माझी लात लागली नाही पाहिजे, माझा पाय लागला नाही पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणजे न चुकता सुद्धा लोकांनी चुकूनही देखील माझ्याकडनं दोष घडता कामा नये. म्हणजे इत्यादी प्रकारे तुम्हाला तुमच्या ज्ञानाचं चिंतन करता आलं पाहिजे, तरच आपण आचरणामध्ये उतरू शकतो बरं का. आचरण करताना अनेक दोष घडतात, तर ते दोष टाळण्यासाठी त्या दोषांकडे पण तेवढंच लक्ष असावं लागतं, गुणाकडे पण तेवढंच लक्ष असावं लागतं. म्हणजे इत्यादी प्रकारे इथे हे जे महादेव आहेत त्यांचं वासनिक दशेतलं जे प्रपंचातलं आचरण आहे ते आम्हाला इथे बघायला मिळतं की ते मनामध्ये म्हणतात की हेची जरी सरपो खाता तरी कवणी मायेचा पोटी रिगता. जर का मी मीठ आणायला सांगितलं आणि त्या गेल्या आणि विंचू चावलेला आहे, ठीक आहे विंचूचं औषध आहे वगैरे, पण जर का साप चावला असतात तर याच जागी. म्हणजे किती बारीक चिंतन आहे. आणि त्यामध्ये जर का साप चावला असता आणि जर का ती कमी जास्त झालं असतं पत्नीचं, म्हणजे एक प्रकारे तिच्या मृत्यूला कारणीभूत कोण ठरलं असतं, मीच ठरलो असतो. म्हणजे बघा, त्यांनी तिला काही अपघात पोचवलेला आहे का, काही आघात पोचवलेला आहे का, काही नाही. परंतु निमित्त होणं न होणं, निमित्त कशाला व्हावं आणि निमित्त कशाला होऊ नये याचं आपल्याला एक नियंत्रण ठेवता आलं पाहिजे बरं का. आपण कसं निमित्त होत असतो की तुम्ही कशाला सोडता, तुम्ही भांडा त्यांच्याशी, तर म्हणतो मला भांडायचं नाही, असं कसं काय,
तुम्हाला नको आहे परंतु तरी पण भांडा तुम्ही. आपण ह्या गोष्टींना निमित्त होत असतो. मला त्या दिवशी कोणी फोन केला की बाबा असं असं आहे आणि आपण आमका कायदेशीर असं केलंय तसं केलंय तसं काय करू अजून सांगा बाबा. काहीच करू नका. हे वाद भांडण करून काही उपयोग होणार आहे का पुढे? त्याच्यापेक्षा शांत होऊन जा तुम्ही. पुढे काही त्याचा उपयोग होणार असेल तर भांडा. काय आहे का उपयोग? म्हणे नाही उपयोग तर काहीच नाही आहे. म्हटलं कशाला मानसिकता बिघडवता. त्याच्यापेक्षा मागे या, ते कायदेशीर जे काही केले त्या गोष्टी सगळ्या बंद करा आणि देवाला विनंती करा, प्रार्थना करा वगैरे वगैरे. म्हणजे आपण अशा गोष्टींना निमित्त व्हायचं आहे, वाढवण्याला निमित्त व्हायचं नाही. एखाद्याचं स्मरण होत नाही त्याच्या स्मरणाला निमित्त व्हा. एखाद्याचं श्रवण म्हणजे त्याला ज्ञान पाठांतर होत नाही त्याला निमित्त व्हा. कारण की त्याचा अभ्यासाबद्दल त्याची भीती आहे, काही न्यूनगंड आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास पाठांतर होत नाही. त्याची बुद्धी चांगली आहे पण अभ्यासाबद्दल त्याच्या मनामध्ये काही गोष्टी अशा आहे, आडीबिडी आहेत की त्या आपण सोडवल्या तर त्याचं ते पाठांतर होऊ शकतं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला चांगल्या गोष्टीला निमित्त होता आलं पाहिजे. वाईट जर का काही असेल तर त्याला अजिबात निमित्त व्हायचं नाही. कोणी काही वाईट करतंय, आपल्याला सवय आहे ना विड्याला हात लावायची, है ना. आता तो विडा कसला आहे तुम्हाला माहिती आहे का? तो चाललाय भांडण करायला आणि ते म्हणतं माझं भांडण यशस्वी होऊ द्या. तुम्ही पण हात लावला, हो देव तुमच्या इच्छा पूर्ण करू. आपण कसला विडा आहे ते विचारा आधी त्याला, मग हात लावा त्याला. आता त्या फोटोमध्ये तुमचाही फोटो येणार ना. कोणी कोणी विड्याला हात लावून ह्याला हे केलेलं आहे, म्हणजे भांडण्यासाठी म्हणून आशीर्वाद दिलेले आहेत. त्या सगळ्यांचं आपलं पण त्याच्यामध्ये हात येणार आहे. म्हणजे हे पण लक्षात घ्या. उगाच विडा आणला कोणी लगेच हात लावून मोकळं झालं असं करू नका. या सगळ्या गोष्टीमध्ये ज्ञानाचा उपयोग हा आपण केला पाहिजे. आमच्याकडे कोणी साधू आलेले होते, म्हणजे जाधववाडीचेच होते. तर त्यांना आम्ही काही पण ते दिलं. त्यांना म्हटलं आम्ही शरबत आहे. ते म्हणे कुठलं शरबत आहे? ते आणा बरं शरबताचं ते बाटली घेऊन आलो आम्ही. त्यांनी सगळं त्याच्यात ते वाचलं. म्हणे नाही मी हे घेणार नाही. म्हणजे आपण काय खातोय, कुठल्या वेळेला खातोय वगैरे हे सगळं त्याचं बघितलं पाहिजे. उगाच जे दिलं लगेच खाऊन मोकळं नाही व्हायचं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण अशा प्रकारे कशाला निमित्त होत असताना ते चांगलं आहे की वाईट आहे याचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून ते बघतात जर का ही काही कमी जास्त हिचं झालं असतं तर त्याला निमित्त मात्र मी ठरलो असतो असा विचार ते मनामध्ये करतात. आणि कवणी मायेचा पोटी रिगता म्हणजे माझा जर का मी कोणाच्या जे मृत्यूला कारणीभूत होतो आहे तर मग कवणी मायेच्या पोटी रिगता म्हणजे कुठल्या जर का आईला म्हटलं असतं की बाबा असा असा एक जीव आहे ज्यांनी एखाद्याच्या मृत्यूला तो निमित्त झालेला आहे, तर कुठली आई म्हणेल की हो माझ्या पोटी जन्माला तरी चालेल तो. प्रत्येक आईला वाटते की नाही माझ्या पोटी जन्मणारा जो जीव आहे तो चांगला असला पाहिजे. तशा पद्धतीने जर काही वाईट कर्म केलेलं आहे कुठलं आणि ते सांगितलं की बाबा रावणासारखा मुलगा चालेल का तुम्हाला, ते आई म्हणेल का हो म्हणून? कंसासारखा मुलगा चालेल का? कोणी म्हणेल का हो म्हणून? नाही. परंतु चांगल्या व्यक्तींची नावं घेतली, हां असा मुलगा पाहिजे. तशा पद्धतीने कुठलीही आई मला माझ्यासारख्या व्यक्तीला जन्म देणार नाही किंवा एक प्रकारे कुठल्याही मानव मातेच्या उदरी जन्मच होणार नाही. कारण नरकफळाला तो जीव जातो. एखाद्या वाईट गोष्टीला जेव्हा आपण निमित्त होतो त्यावेळी नरकफळाला तो जीव जातो. चलद्रूपाला जाईल, स्थावरामध्ये जाईल किंवा कुठल्या तरी जडत्वादी नरकामध्ये तो जीव जाऊ शकतो. म्हणजे इकडे जन्मने नाही, ही अधोगती आहे. आणि म्हणून ते म्हणतात मग माता आकाईसे महादेवबा आणि त्याची ब्राह्मणी ऐसी तिघे भटोबासांपासी आली, भिक्षा केली आणि त्यांनी विचार केला. म्हणजे ही व्यक्ती ज्ञानयुक्त आहे बरं का, सगळं समजतं. एवढं जर का चिंतन ते करतायत म्हणजे त्यांना ज्ञान आहे. परंतु अनुसरणाचा एक कुठेतरी एक टर्निंग पॉईंट असतो किंवा एक असा भाग असतो की ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडल्यानंतर जे आपल्याला माहिती आहे आणि ज्याचं चिंतन अजूनपर्यंत आपण कधी केलं नाही ते चिंतन त्यावेळी घडतं आणि कळतं की ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे, वचन माहिती आहे, लीळा माहिती आहे, स्मृती माहिती आहे, परंतु आपण कधी त्याचं चिंतन का नाही केलं. मग ती गोष्ट एक घडल्यानंतर वाटतं की अरे बापरे
म्हणजे कितीतरी मोठा दोष घडू शकतो आपल्याकडनं. त्याच्यापेक्षा काय करावं, आपण इथे आता थांबलो पाहिजे. जे ज्ञान आहे, जे चिंतन आहे, त्यानुसार ते अनुसरण आपलं घडलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आपली आई आकाईसा, महादेवबा आणि तयाची ब्राह्मणी त्यांची पत्नी असे तिघजण ते आलेले आहेत. आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलेलं आहे, भटोबासांकडे भिक्षा केलेली आहे. भटोबासी म्हणतले, तुझी भिक्षा सिद्धी जाईल. दीक्षा म्हणजे तुझी भिक्षा जी आहे, तुझं जे अनुसरण आहे हे सिद्धीला जाणार आहे, असं भट्टोबासांनी त्यांना म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे, कारण की त्यांच्याकडे ज्ञानही आहे. त्या ज्ञानानुसार विचार करण्याची क्षमता त्यांनी तयार केलेली आहे. आपल्याला जे पण ज्ञान आहे त्या ज्ञानाचं चिंतन हे करता आलं पाहिजे. तुम्ही जे पण श्रवण केलेलं आहे, काल तुम्ही काय श्रवण केलं त्याच्यावर तुम्हाला चिंतन करता येत नसेल तर पुढे अभ्यास जाणार नाही. आज आपण काय चिंतन करतो आहोत याचं चिंतन करता आलं पाहिजे. आणि उद्या आपल्याला काय ऐकायला भेटणार आहे अजून त्याची उत्सुकता आपल्यामध्ये असली पाहिजे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये आमचे आचार्य भट्टोबासांना स्वामींनी निरूपण केलं, त्यांना बोध दिलेला आहे. आणि नंतर आचार्य भट्टोबास मुक्कामाच्या ठिकाणी गेले. परत सकाळी स्वामींनी बोलवलं आणि विचारतात की काल मग येथून गेल्यानंतर मग झोपले का? म्हणे नाही, झोपलो नाही, झोपच नाही आली. तर काय दसक मस्काचा काही उपद्रव झाला का, मच्छर वगैरे काय असं? नाही, तेही नाही. मग नाही, तुम्ही जे काही काल सांगितलं, निरूपण केलं ते अवांकित होता, रात्रभर चिंतन करत होते. स्वामी त्यांना विचारतात, तुम्हा अवांक्या येत असे, चिंतन करता येतं का तुम्हाला? ते म्हणतात हो. मग काय काय चिंतन केलं? म्हणजे स्वामींनी जे निरूपण केलं किंवा स्वामींचं जे निरूपण आपल्या कानावर पडलं त्याचं आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे. रिकामा वेळ भरपूर असतो आपल्याला. कोणी मला म्हटलं आम्हाला वेळच नसतो अभ्यासाला. भरपूर वेळ असतो, भरपूर. आपल्या आयुष्यातले काही गोष्टी जर का आपण काढून टाकल्या तर आपल्याला भरपूर वेळ आहे सगळ्या गोष्टींसाठी. ज्ञानासाठी तर भरपूर वेळ आहे. आपण नको ते अनावश्यक कार्यामध्ये आपला एवढा वेळ जातो. त्याचं जर का गणित तुम्ही दिवसभरामध्ये केलं तर कळतं की दिवसभरात हे नसतं केलं तरी चाललं असतं, ते नसतं केलं तरी चाललं असतं, है ना. रात्री जेव्हा ॲसिडिटी वाढलेली असते तेव्हा कळतं तुम्हाला की मगाशी चहा नसता पिला तर चालला असता, ते सकाळी तेलकट खाल्लं ते नसतं खाल्लं तरी चाललं असतं. म्हणजे नंतर आठवतं काय काय नको खाल्लं पाहिजे होतं. तशा प्रकारे दिवसभरातले काही जे काही गोष्टी आहेत त्या आपण जर का वजा केल्या तर आपला खूपसा वेळ जो आहे तो मोकळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे चिंतन करता येतं. आणि म्हणून ज्ञान ऐकणं खूप महत्त्वाचं आहे, पण त्या ज्ञानाचं चिंतन करणं त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. ज्या ज्ञानाचं तुम्ही चिंतन नाही करत ते ज्ञान आपल्यामध्ये मुरत नाही, ते झिरपत नाही आपल्यामध्ये. आणि म्हणून भट्टोबास त्यांना आचार्य भट्टोबास म्हणतात की तुझी भिक्षा सिद्धी जाईल. कारण हे सगळं तू जाणीवपूर्वक, जाणीव आहे तुला ज्ञानाची, आचरणाची. आणि मुळामध्ये म्हणजे ते काय आहेत, वासनिक दशेमध्ये कसे आहेत ना, अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक. म्हणजे हे अनिष्ट जर का माझ्याकडनं घडलं असतं, माझ्या निमित्ताने घडलं असतं तर माझं जे काही बोध आहे, ज्ञान आहे ते वाया गेलं असतं. म्हणून मीच वाईट गोष्टीला निमित्त ठरता कामा नये, म्हणून अनुसरण त्यांनी लवकरात लवकर घेतलेलं आहे. म्हणजे म्हणून ते भट्टोबास म्हणतात की तुमचं जे चिंतन आहे त्यानुसार तुमची भिक्षा सिद्धीला जाईल. मग गुरुकुळ त्या ते देवता संबंधी महादेव बाईसे म्हणती. मग गुरुकुळ त्यांना देवता संबंधी महादेव असं त्यांना म्हणायचे. का बरं म्हणायचे? न तयासी दिडू वेढा श्रीप्रभूंचा संबंध होता म्हणून दीड वेढा. म्हणजे श्रीप्रभू शतपावली करायचे भोजनानंतर वगैरे, आरोग्यानंतर. तर त्यामध्ये दीड जे काही शतपावली आहे म्हणजे एक जाणे आणि तिकडून अर्ध्या परत ह्याच्यामध्ये, म्हणजे शतपावलीचा एक रस्ता आहे. म्हणजे इथून इथपर्यंत जायचं आणि तिथून परत यायचं, परत तिकडे जायचं, परत तिकडे यायचं. म्हणजे असे वेढे जे आहेत फेऱ्या मारणं, त्यामध्ये एक फेरी पूर्ण केलेली आणि एक फेरी निम्मीच केलेली आहे. तेवढ्या त्या दीड फेऱ्यामध्ये श्रीप्रभूंचा त्यांना संबंध झालेला होता. म्हणजे परमेश्वर अवताराचा.
हे आकाईसाचे पुत्र हे कोण होते? आकाईसा म्हणजे भट्टोबासांची मावशी, भट्टोबासांचे मावस भाऊ, भट्टोबासांचे मावस भाऊ. म्हणजे बघा, भट्टोबासांचे नातलग पण कसे, त्यांचा मुलगा वैराग्यदेव अनुसरलेला आहे, मोठा मुलगा अनुसरलेला आहे, महादाईचा बहीण अनुसरलेली आहे, आबाईचा आई अनुसरलेली आहे, इथे भाऊ आहेत महादेवबा ते अनुसरलेले आहेत. म्हणजे कसे सगळे परमेश्वराने एकत्रच, म्हणजे असं नको की ते अनुसरले आणि बाकीचे नातलग काहीच नाही. म्हणजे त्यांचं सर्वार्थाने त्यांना त्यांचे नातलग होण्याचा जो काय मान आहे तोही त्याच लोकांना मिळतोय ज्यांचं अनुसरण लिहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने स्वामींचा, श्रीप्रभूंचा त्यांना संबंध झालेला होता. आता त्यांना देवता संबंधी का म्हणतात याचं काही उत्तर नाही. त्यांना परमेश्वर संबंधी महादेव म्हटलं पाहिजे होतं, परंतु देवता संबंधी महादेव असं त्यांना म्हटलं जातं. यातेची गोरीचा गोरा म्हणणे असं सुद्धा, म्हणजे त्यांच्या आई गोरे असतील आणि हेही गोरे असतील रंगाने, त्याच्यामुळे तसं म्हणण्याची पद्धत त्यांच्या नात्यामध्ये वगैरे कुठेतरी असणार आहे. हा भाग जर का आपण सोडला तर बाकीचं त्यांचं चिंतन आहे, त्यांचं अनुसरण आहे, त्यांचा त्याग आहे आणि भट्टोबासांची पोच पावती आहे. भट्टोबासांनी त्यांना ते म्हणणं, एरवी तर त्यांची दीक्षा होते, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात की ईश्वरानी ह्यांचं अनुसरण पदरात घेवोत, परंतु पदरात घेतील असं नाही म्हणत, कारण की घेतील हे त्यांच्या आचरणाशी संबंधित आहे. त्यांनी जर का आचरण नाही केलं तर परमेश्वर का पदरात घेतील त्यांना? आणि अनुसरण जर का त्यांनी सिद्धार्थ नेलं तर परमेश्वर निश्चितच त्यांचं अनुसरण हे पदरात घेतील. आणि म्हणून आजच्या स्मृतीतनं तर तुम्ही एवढंच लक्षात घ्या की तुमच्याकडनं जेवढा आचार होतोय तेवढा तो करा. कुठल्या वयात काय वगैरे, आता वयाचं काही त्याच्यामध्ये विचारू नका, 56च्या आधी नंतर वगैरे हा विषय आता जाऊ द्या. परंतु जेवढं काही आचार करायला तुम्हाला वेळ मिळतो आहे, जेवढी संधी मिळते तेवढ्या वेळामध्ये आचार एके आचार जो आहे तो करत राहायला पाहिजे. अन्य वार्तेवर नियंत्रण आणा, धर्मवार्ता वाढवा. जे आपल्या वाचेमध्ये असेल ते आपल्या मनात असेल, जे मनात असेल तेच आपल्या वार्तेमध्ये येणार आहे आणि तेच आपल्या आचरणामध्ये येणार आहे. मनसा वाचा जर का चांगला असेल तर आचरणामध्ये सुद्धा तुमचं ज्ञानयुक्तच असणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या समोर ठेवून आजच्या या 2 स्मृती आपण घेतलेल्या आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण 24 आणि 25 अशा 2 स्मृत्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेल्या आहेत. दंडवत हो.